भारताच्या उभ्या इतिहासात जवाहरलाल नेहरूंच्या नंतर कोणी सलग 3 वेळा पंतप्रधान निवडून आला आहे तर ते एक चहावाले पंतप्रधानच आहेत। इंदिरा गांधी स्वतःही 3 सलग निवडणुका कधीच जिंकू शकल्या नव्हत्या। पुढच्या वर्षी नरेंद्र मोदी पंतप्रधान म्हणून सलग कार्यकाळ असलेल्या यादीत इंदिरा गांधींना मागे टाकणार आहेत। याचं दुसरं उदाहरण म्हणजे देवेंद्र फडणवीस, जे 27व्या वर्षी नागपूरचे सर्वात कमी वयाचे महापौर झाले होते। मुख्यमंत्री म्हणून 5 वर्षाचा कार्यकाळ पूर्ण करणारे महाराष्ट्राचे ते फक्त दुसरे मुख्यमंत्री आहेत। हे विक्रम यशवंतराव चव्हाण, शंकरराव चव्हाण, शरद पवार, मनोहर जोशी, विलासराव देशमुख आणि पृथ्वीराज चव्हाण सारख्या मातब्बर नेत्यांनाही हे शक्य झाले नाही। मात्र ही ताकद पंतप्रधान किंवा मुख्यमंत्री यांच्या खुर्चीची नसून ही ताकद आहे भाजपच्या कार्यकर्त्यांची। एकाच कुटुंबातून 5, 8, 10 आमदार, खासदार आणि मंत्री झालेले दिसतात, मात्र सामान्य कार्यकर्त्यांना नेत्यांच्या वाढदिवसाच्या पोस्टरवर एखाद्या कोपऱ्यात लहानशा फोटोवरही समाधान मानावं लागतं। मात्र अटलजींपासून नरेंद्र मोदी ते देवेंद्र फडणवीस पर्यंत भाजपचा प्रत्येक पोस्टर बॉय कधी काळी तुमच्या आमच्यासारखा सामान्य चेहरा होता। याच कारणामुळे भाजपला विचारधारा आणि कार्यकर्त्यांची पार्टी, अर्थातच पार्टी विथ डिफरन्स म्हणून ओळखलं जातं।